रायगड जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून आरोग्य व स्वच्छता विषयक कामांना प्राधान्य देत नेरळ ग्रामपंचायतीस 2 नवीन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या निर्देशानुसार सेस निधीचा वापर प्रामुख्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेसाठी केला जात असून त्याचाच भाग म्हणून या गाड्या मंजूर करण्यात आल्या. सुमारे 16,80,000 रुपये खर्चून या 2 घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून प्रत्येकी सुमारे 8,38,000 रुपये किंमत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या CNG इंधनावर चालणाऱ्या असल्याने पर्यावरणपूरक आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून नेरळ गावातील कचरा संकलन अधिक वेगाने व कार्यक्षम पद्धतीने होणार असून स्वच्छता व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या ताब्यात गाड्या आल्यानंतर त्यांचे लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आला. एका गाडीचे लोकार्पण कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे व उपसभापती चित्रा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर दुसऱ्या गाडीचे लोकार्पण जिल्हा परिषद नेरळ गटाच्या सदस्या सुनीता मोरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले, माजी सभापती सुजाता मनवे, माजी सदस्य प्रथमेश मोरे, ॲडव्होकेट रंजना धुळे व बंडू क्षीरसागर, गणेश खराटे, रोहन चव्हाण, संतोष सारंग, रमेश पवार, संदेश लाड, चिंदू बाबरे, रितेश भालेराव, नाफिज जळगावकर, प्रभावती लोभी, वंदना थोरवे, मनीषा पाटील, माधवी क्षीरसागर, परवीन गुजर, प्राची मनवे, चेतन गुरव, परेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या नव्या घंटागाड्यांमुळे नेरळ परिसरातील दैनंदिन कचरा संकलन अधिक नियमित होऊन गाव स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नेरळ ग्रामपंचायत सर्वात मोठा कचरा आणि पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. आपण सुधाभाऊ घारे आणि नितीनदास सावंत तसंच घारे मॅडम आणि ठाकरेताई आणि सुनीता रोहिदास मोरे आणि भगवान शेठ संचे यांच्यामार्फत नेरळ ग्रामपंचायतचा आपण एक येत्या 4-5 दिवसातच घनकचराचं आम्ही मिटिंग लावलेली आहे. घनकचरा प्रकल्प हा अतिशय प्राधिकरणाने तो प्रकल्प दिलेला आहे, अतिशय चांगल्या प्रमाणे दिला होता. पण आज प्रकल्पाची अशी अवस्था आहे तिथे लेबर काम करायला नाही आपल्याकडे. जो घनकचरा प्रकल्प हा बंद पडलेला आहे. गेली 7 ते 7 महिने आले या प्रकल्पाकडे दुरावस्था आहे. आता रिपेअरिंगचं काम धनगर साहेबांनी प्रशासनाच्या मार्फत चालू आहे. पण आज जो कचरा नेरळचा घेऊन टाकला त्याचं विलीकरण होत नाही आहे. तो कचरा तिथेच ठेवून आजूबाजूच्या स्थानिक लोकांना त्याचा वासाचा दुर्गंधी होते. आता येत्या 5 दिवसाचा सुधाभाऊच्या नितीनदास सावंत यांच्या नियोजनमध्ये आम्ही ती मिटिंग लावून तो घनकचरा प्रकल्प चालू करून आणि त्याची विल्हेवाट झाली पाहिजे या हेतूने आम्ही ते काम करत आहे. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे.